तुम्ही केव्हापासून करता वासुदेव हे? आमच्या इथं श्री अखंड हरिनाम सप्ताह पूर्वजी जन्मापासून चालू अखंड हरिनाम सप्ताह हे चालत आलेला आहे. पहिला मोतीराम महाराजांच्या काळामध्ये एक दिवसाचा ही सप्ताह नोंद म्हणून चालत होता. आता आपण आपल्या वडिलांच्या काळापासून समजा आपण हे 8 दिवसाचा 9 दिवसाचा 7 दिवसाचा हे सप्ताह चालू आहे. 7 दिवसामध्ये आम्ही हे 5 दिवसाची कृष्ण जन्माचा कार्यक्रम आहे. त्याकरता आम्ही वासुदेवाचं पात्र घेतलेलं आहे. आज कृष्ण जन्मलेला आहे. त्याकरता आम्ही सप्ताहातील कृष्ण जन्माचा पात्र आम्ही सादर करीत आहोत. बरं, सप्त्याला गावात सपोर्ट कसा भेटतो तुम्हाला? आम्हाला 100% गावाचा सपोर्ट असल्यामुळं आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढते. सर्वजण मिळून सहकार्य करतात आणि सहकार्यानं समजायच्या संपूर्ण कार्यक्रमाच्या ठिकाणी येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवतात आणि कृष्णाचा वासुदेवाचा हा सर्वजण उत्साहानं कार्यक्रम साजरा करतात. आजूबाजूची पाहुणे येतात की नाही भागवत? आमच्या इथे सर्वजण पांगरा, पिपळा, बरबडी हे जवळपासचे समजा गरम भागातले पाहुणे या निमित्ताने जमा होतात, कार्यक्रमाचा आनंद घेतात आणि कार्यक्रमाची शोभा वाढवतात. आपलं गाव छोट, आपलं गाव छोटं असल्यामुळं संख्या थोडी कमी असते. महाराजाचा आनंद थोड्या संख्येला काय सांगावं, ह्या थोडं मन उत्साहित होत नसल्यामुळं आमच्या आजूबाजूचे पूर्ण पाहुणे मंडळी येऊन कार्यक्रमाची शोभा वाढतात. महाराजाचा उत्साह वाढते. त्या आम्हाला जे भरपूर असं 100% कथा श्रवण करायला भेटते. मोतीराम महाराजची कृपा भरपूर गावावर 100% मोतीराम महाराजाची कृपा असल्यामुळं जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या कीर्तनामध्ये असे म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा कीर्तन करायला ऐकायला येत होते. त्याप्रमाणे आमच्या मोतीराम महाराजाचा अखंड हरिनाम सप्ताह असल्यामुळं संपूर्ण भागातील पाहुणे मंडळी, भाविभक्त मंडळी येतात आणि आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवतात. त्याचा आनंद आम्ही पुरेपूर कामधंदा सोडून ह्या कार्यक्रमामध्ये भाग घेतो आम्ही आणि मन लावून जितकं होईल तोपर्यंत तितका वेळ देऊन आम्ही आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवण्याचा प्रयत्न करीत आहोत. रामकृष्ण हरी, जय हरी, जय महाराष्ट्र.